नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर मित्रांनो, मी आज निघालोय मुंबईला आणि मुंबईला माझा प्रवास आहे कोकण रेल्वेने आणि मी ज्या ट्रेनने जातोय तिचा नंबर आहे 11004 म्हणजे तुतारी एक्सप्रेस आणि ही सावंतवाडीवरून सुटते आणि दादर येथे जाते। आणि मित्रांनो, हा व्लॉग हा ट्रॅव्हलिंग संदर्भात असेल आणि रत्नागिरी ते दादर हा असा माझा प्रवास असेल। आपल्या ट्रेनला अर्धा तास उशीर आहे आणि समोर तुम्ही एक नंबरवरती बघू शकता की मत्स्यगंधा सुपरफास्ट एक्सप्रेस लागले आणि ही ट्रेन आहे ती मंगलोरला जाणारी आहे। मित्रांनो, फायनली आपली ट्रेन रत्नागिरी स्टेशनला आली आहे आणि ही ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती लागले। सो मित्रांनो, रत्नागिरीतून संगमेश्वर, आरवली, सावर्डा, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, पनवेल, ठाणे आणि शेवटला दादर हे या ट्रेनचे स्टॉप असतील। रत्नागिरीवरून 11:05ला सुटण्याचा टायमिंग आहे आणि सकाळी दादरला 6:40ला पोहोचते। आणि फायनली मित्रांनो, ट्रेन रवाना झाले मुंबईकडे जाण्यासाठी। मी अगोदरच या ट्रेनची बुकिंग केली होती आणि स्लीपर कोच आहे हा बघू शकता आणि स्लीपर कोचचे 245 एवढे पैसे घेतले। बहुतांश सीट बुकिंग होत्या। तर मित्रांनो, शुभ सकाळ आणि पनवेल स्टेशनवरती ट्रेन पोहोचले। मित्रांनो, रत्नागिरीवरून अर्धा तास ट्रेन उशिरा सुटली होती, परंतु पनवेलला एक राईट टायमिंगवर पोहोचले। आणि मित्रांनो, बरेचसे प्रवासी पनवेल स्टेशनला उतरलेत। मित्रांनो, अभंग ऐकत ट्रेन आपली पोचले दिवा स्टेशनवरती। मी समोर तुम्ही बघू शकता की दिवा जंक्शन आणि समोरच्या प्लॅटफॉर्मवरती खूप सारी गर्दी आहे लोकल ट्रेनसाठी। या भागातील बरेचसे पब्लिक मुंबईमध्ये जॉब करण्यासाठी जातात आणि दिव्यामध्ये बहुतांश पब्लिक हे कोकणातील आहे। दादर स्टेशनवरती पोहोचलो आहे
आणि आता इथे वेस्टर्न साईडवरून दादर ते भाईंदर असा माझा लोकल ट्रेनने प्रवास असेल.